नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल और फेमस यूट्यूब चॅनल इनरिचिंग नॉलेज. तुम्ही सर्वांनी थंबनेल बघितला असेलच मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की HSRP जी नंबर प्लेट आता प्रत्येक गाड्यांना कंपल्सरी करण्यात आलेली आहे, ती नंबर प्लेट आपण कशी बसवून घेऊ शकतो, आपण त्याची अपॉइंटमेंट कशी घेऊ शकतो आणि आपल्या गाडीला दंड लागण्यापासून आपण कसं वाचू शकतो. कारण मार्चच्या नंतर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण 31 मार्च ही शेवटची तारीख दिलेली आहे, शेवटचा दिनांक आहे HSRP नंबर प्लेट गाड्यांना बसवून घेण्यासाठी. तर वेबसाईट कोणती आहे तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. वाटल्यास याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, तुम्ही सहज या वेबसाईटवर येऊ शकता. या वेबसाईटवर आल्यानंतर स्क्रोल डाऊन करायचंय, थोडंसं खाली जायचंय आणि तुम्ही इथे बघू शकता, इकडे बघा HSRP न्यू आणि HSRP ऑनलाईन बुकिंग असे दोन इथे आपल्याला लिंक्स दिसतात. ह्या दोन लिंक पैकी तुम्ही डायरेक्ट बुकिंगच तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता, किंवा HSRP शी रिलेटेड अजून काही ऑप्शन्स बघायचे असतील तर इथे वर आहे. आपण मुद्दाम हा वरचाच जो भाग आहे पहिल्यांदा ह्या लिंकवर आपण क्लिक करूयात. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही वेब पेजच्या पुढच्या भागामध्ये येता, पुढच्या वेब पेजवर येता आणि इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसत असतील की व्हेकल्स विच आर रजिस्टर्ड ऑन ऑर बिफोर वगैरे इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेल्या आहेत. तुम्ही इथे कंटिन्यू बटनवर क्लिक करू शकता. कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकता सगळी माहिती आपण कशी शोधू शकतो ते इथे दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा नीट बघू शकता तुम्ही HSRP दिनांकापासून दिनांकापर्यंत दस्तऐवजाचे प्रकार वगैरे इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत. पण आपल्याला डायरेक्टली जायचं आहे या लिंकवर, HSRP ऑनलाईन बुकिंग यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर हा आहे आपला मुख्य भाग. आपल्या व्हिडिओचा उद्देशच हा आहे की HSRP ची बुकिंग कशी करायची, नंबर प्लेट जी आहे ती ऑनलाईन बुक कशी करायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्ही बघू शकता सिलेक्ट ऑफिस यावर क्लिक करायचे. या लिस्टमध्ये क्लिक केल्यानंतर आपण आपल्या जिल्ह्याच्या किंवा आपण ज्या तालुक्यात राहतो तिथला जो काही आपला RTO कोड आहे, RTO पासिंगची जी नंबर आहेत त्यावर आपण इथे सर्च करू शकता, इथे शोधू शकता आणि त्यावर क्लिक करायचे. तर आपला जो काही असेल त्यावर आपण क्लिक करायचे. मी आता माझ्या इथला नंबर सिलेक्ट करून पुढे जातो. तर आपण इथे आलेलो आहोत पुढच्या पेजवर आणि इथे स्पष्ट दिलेलं आहे, तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता मित्रांनो. इथे वाचून घ्या की ही जी काही प्रणाली आहे म्हणजे HSRP जी फिटमेंट्स आहे किंवा ही जी प्लेट बनवण्याची जी प्रक्रिया आहे ही ह्या वेबसाईट थ्रू कोणासाठी आहे तर जी वाहने 2019च्या पूर्वीची आहे, 2019च्या पूर्वीची. तर तुम्ही म्हणाल असे का 2019च्या नंतरच्या नाहीये का, तर 2019 नंतरच्या प्रत्येक वाहनाला ऑलरेडी ह्या प्लेट्स लागलेल्या आहेत. तर 2019च्या पूर्वीच्यांना ह्या नव्हत्या, त्यामुळे आपल्याला इथे क्लिक करावं लागेल. जी वाहने 2019च्या पूर्वीची आहेत, मग ती कितीही जुनी असो, सर्वांसाठी हा नियम लागू होतो. ही प्लेट बसवणं बंधनकारक आहे. तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या निळ्या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्या निळ्या बॉक्सच्या खाली जे सबमिट बटन होतं त्यावर क्लिक केल्यानंतर आता आपण आलेलो आहोत इथे पुढच्या पेजवर आणि इथे तुम्हाला काय काय माहिती दिसते ती तुम्ही इथे नीट बघू शकता. व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेट. आता साहजिक आहे आपल्याच राज्यातील आपला हा विषय आहे, तर आपलं राज्य इथे दिसत आहे. त्यानंतर काय काय दिसतंय ते पण बघूयात. जसं की पहिलाच इथे ऑप्शन दिसतोय फिटमेंट लोकेशन, म्हणजे आपल्याला इथे लोकेशन निवडायचं आहे. त्यानंतर इथे दिसतोय आपल्याला HSRP ऑर्डर टाईप, म्हणजे कम्प्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल वगैरे वगैरे आपण डिटेलमध्ये बघूया. त्यानंतर पुढचा ऑप्शन दिसतोय पिन कोड, म्हणजे आपल्याला आपला पिन कोड टाकावा लागेल. त्यानंतर काय लागतील माहिती महत्वाच्या नीट बघा. व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे RC. त्यानंतर व्हेकल चेसिस नंबर देखील लागतो जो RC मध्ये दिलेला असतो. त्यानंतर व्हेकल इंजिन नंबर देखील जो आपल्या RC मध्ये असतो. त्यानंतर व्हेकल ओनर मोबाईल नंबर जो आपला ऑलरेडी इथे कनेक्ट आहे, मोबाईल जोडलेला असतो आपल्या RC सोबत. तर तिथे तुम्ही त्या डिटेल्स सगळ्या भरायच्या आहेत आता. आणि त्यानंतर लास्टला दिसते तुम्हाला इथे खाली व्हेरीफाय बटन दिसते, हे जे रेड बटन आहे जे हाईड झालेलं आहे ते झूम केल्यामुळे, ते इथे तुम्हाला त्या बटनवर क्लिक करायचं आहे. चला तर बघूयात आपण एक एक ऑप्शन्स. सगळ्यात पहिला जो ऑप्शन आताच तुम्हाला सांगितलं की फिटमेंट लोकेशन. आता नीट बघा इथे ऑप्शन काय दिसतोय,
इथे ते विचारतायत की तुम्हाला डीलर प्रिमायसेस मध्ये म्हणजे जिथे डीलर ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे या प्लेट बसवण्याचा त्यांच्याकडे जायचंय तुम्हाला, का तुम्हाला तुमच्या घरी इथे होम डिलिव्हरी पाहिजे. तर तुम्हाला जो ऑप्शन निवडायचा असेल तो निवडू शकता. पण जनरली होम जे काही डिलिव्हरी आहे किंवा होम फिटमेंट आहे ही मला वाटतं काही मोजक्या शहरांमध्येच आहे. बाकी जवळपास हाच ऑप्शन सर्वांना निवडावा लागतो. तरी देखील तुम्ही हा ऑप्शन निवडून बघू शकता. होम फिटमेंटवर मी सध्या क्लिक करतो. त्यानंतर इथे काय दिसतंय, इथे इन्स्ट्रक्शन्स नीट बघा. चार्जेस काय लागतात स्पेशली सांगायचं असेल तर इथे जे होम फिटमेंट आहेत त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस सांगतायत. इथे ॲडिशनल चार्जेस दिलेले आहेत नीट बघा इथे. आणि ॲडिशनल चार्जेसमध्ये ते असं म्हणत आहेत की तुम्हाला 125 रुपये एक्स्ट्रा लागतील टू व्हीलर आणि थ्री व्हीलरसाठी आणि 250 रुपीज एक्स्ट्रा चार्जेस लागतील लाईट मोटर व्हेकल, हेवी मोटर व्हेकल म्हणजेच कार आणि जीपसाठी. तर क्लोज बटनवर क्लिक करायचंय आणि पुढे आपल्या जायचंय. HSRP ऑर्डर टाईप यामध्ये आपल्याला बघायचं इथे ऑप्शन्स काय आहेत. तर नीट बघा इथे आपल्याला सांगतंय की कम्प्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल हवी आहे का डॅमेज. इथे बघा दुसरा ऑप्शन काय दिसतोय, डॅमेज फ्रंट म्हणजे फक्त समोरचा नंबर प्लेटचं तुमचं रिक्वायरमेंट आहे का, किंवा मागच्या नंबर प्लेटचे आहे का, दोन्हीचे आहे पण डॅमेज झालेलं आहे का. तर नाही, आपल्याला नवीन पाहिजे, पूर्णपणे नवीन किट. आपण फर्स्ट टाइम पहिल्यांदाच आपण हे बसवतोय नंबर प्लेट, त्यामुळे आपल्याला पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कम्प्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल. त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे पिन कोड. आपण टाकूया तिथे. त्यानंतर RC नंबर, चॅसिस नंबर आणि इंजिन नंबर आणि शेवटी मोबाईल नंबर, हे सर्व डिटेल्स टाकल्यानंतर इथे या बटनवर क्लिक केल्यानंतर पुढे आपण जाऊयात आता. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला नक्की इथे महत्त्वाचं आहे, सांगावंच लागेल, कारण मी इथे आता माझा पिनकोड इथे टाकल्यानंतर मला मेसेज असा आला की तुमच्या पिनकोडवर होम डिलिव्हरी नाहीये. तर मग आपल्याला ऑप्शन कोणता निवडावा लागेल, तर इथे वर जायचंय आणि इथे ऑप्शन निवडायचा आहे डीलर प्रिमायसेस म्हणून. तर यावर क्लिक करायचंय. त्यानंतर आता तुम्ही इथे पुन्हा पुढची माहिती भरू शकता, म्हणजे पिनकोड वगैरे आपल्याला इथे सर्व माहिती भरायची आहे. तर मित्रांनो, सर्व डिटेल्स टाकल्यानंतर आपल्याला पुढच्या पेजवर इथे काय दोन गोष्टी विचारल्यात नीट बघा. सिलेक्ट नियरेस्ट सिटी, म्हणजे जिथे आपल्याला ही नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे, ऑथराइज कॉन्ट्रॅक्टर्स असतात ते, आणि सिलेक्ट युअर नियरेस्ट डीलर ऑर HSRP सेंटर, शहर आणि त्या शहरातलंही आपल्याला जे जवळ पडेल ते सेंटर, या दोन गोष्टी. आणि त्यानंतर इथे खाली दिलेले नेक्स्ट बटन. चला तर मग आपण पुढे जाऊयात. पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला डेट सिलेक्ट करावी लागते, त्यानंतर स्लॉट सिलेक्ट करावा लागतो म्हणजे टाइम, आणि मग तुम्ही येता पुढच्या ह्या स्टेपवर. आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला काय काय विचारले, तर नीट बघून घ्या मित्रांनो. इथे व्हेकलची रजिस्ट्रेशन डेट आपोआप येते, तुमच्या व्हेकलची टाईप इथे देखील दिसते, लाईट मोटर व्हेकल. त्यानंतर इथे तुम्हाला व्हेकलचा क्लास दिसतोय, नॉन ट्रान्सपोर्ट म्हणजे आपली घरची गाडी आहे. फ्युएल टाईप इथे दिसते तुम्हाला, डिझेल. त्यानंतर इथे इंजिन टाईप दिसते, बरोबर आहे. तर इथे काय आलेलं नाही, तर आपण इथे सिलेक्ट करूयात आणि इथे आपल्याला सिलेक्ट करावा लागतो जो काही आपल्या इंजिनचा टाईप आहे तो. आता जर तुम्हाला इथून काही कळत नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा आपल्या RC वर जायचंय, RC बघायचंय आणि इथे इंजिन टाईप तुम्हाला टाकता येईल, किंवा हा जो इंजिन टाईप नंबर आहे तो तुम्हाला तुमच्या कारच्या पॉलिसी म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीच्या डॉक्युमेंटमध्ये देखील दिसेल. तर तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला अजून डिटेल्स काय विचारलेत नीट बघा. रजिस्टर्ड व्हेकल ओनर नेम, आपल्याला म्हणजे आपलं नाव इथे टाकायचंय ज्या व्यक्तीच्या नावावर ही गाडी आहे. आणि त्यानंतर इथे विचारले बिलिंग स्टेट, आणि ऑफकोर्स तिथं आहे महाराष्ट्र. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही येता पुढच्या स्टेपमध्ये, आणि पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत ॲड्रेस डिटेल्स. तर इथे बघू शकता तुम्ही पूर्ण तुमचा ॲड्रेस इथे एंटर करायचा आहे, आणि त्यानंतर ईमेल ID टाकून देखील तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करावं लागेल. तर चला आपण आपला ॲड्रेस टाकूयात. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर दिसतो, आणि मोबाईल नंबरच्या खाली एक बटन आहे व्हेरीफाय नंबर, म्हणजे व्हेरीफाय मोबाईल नंबर विथ OTP. त्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जो काही OTP आला असेल तो OTP एंटर करायचा आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही एक असं कॅप्चा प्रकार येतो, तो सॉल्व्ह करायचा आहे, आणि त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे व्हेरीफाय OTP या बटनवर. या पुढच्या स्टेपमध्ये आपण बघू शकता इथे आपल्याला फ्रंट प्लेटचा फोटो देखील पाठवला आहे, आणि
आपल्याला इथे रेअर प्लेटचा देखील सॅम्पल त्यांनी आपल्याला पाठवलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे चार्जेस सुद्धा दिसतात। इथे वर आपल्या पूर्ण गाडीची डिटेल्स देखील येतात आणि इथे तुम्हाला सर्व माहिती दिसेल। त्यानंतर इथे आपल्याला ह्या चेक बॉक्सवर आपल्याला चेक करायचंय आणि खाली तुम्हाला इथे दिसतील जे काही आता ही रिसिप्ट येईल ती 25 तारखेपर्यंत व्हॅलिड असेल असं सांगितले त्यांनी। त्यानंतर इथे आपल्याला दिसते टोटल अमाऊंट 879.10 रुपये। तर आपल्याला या बटनवर आता क्लिक करायचे, पे ₹879.10 वर आपल्याला क्लिक करायचंय। इथे पेमेंट्सचे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत। तुम्ही पेमेंट क्रेडिट कार्डने, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट कशाने देखील करू शकता, जो ऑप्शन तुमच्याकडे असेल, किंवा QR कोड जनरेट करून देखील पेमेंट करू शकता। आणि फायनली मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण पेमेंट केलेलं आहे आणि इथे मेसेज देखील आलेला आहे, दिसतंय तुम्हाला, युअर HSRP रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड सक्सेसफुली। मेसेज देखील येतो आणि खाली डिटेल्स देखील येतात। जर तुम्ही स्क्रोल डाऊन केलं तर डिटेल्स देखील दिसतील। आणि सर्वात शेवटी आपल्याला एक पूर्ण रिसिप्ट मिळते, त्याला आपण प्रिंट देखील लगेच करून घेऊ शकतो। आणि इथे इन्स्ट्रक्शन्स काय दिलेत त्या प्रिंटच्या, त्या रिसिप्टच्या खाली इथे इन्स्ट्रक्शन बघा की इन्श्युअर रिस्पेक्टिव्ह व्हेकल ऑन विच HSRP इज टू बी अफिक्स्ड इज अवेलेबल फॉर अफिक्शन ऑन the appointment date time under no circumstances will be handed over। त्यानंतर काय दिले, काय घेऊन जायचं नीट बघा, प्रेझेंट HSRP कॉपी, जे आता आपल्याला रिसिप्टची कॉपी भेटली ती। त्यानंतर सांगितले RC बुक टू द डीलर ॲट द टाइम ऑफ अफिक्शन। अफिक्स म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ही प्लेट बसवायची त्यावेळेस आपल्याला दोन्ही गोष्टी शो करायच्यात, प्रेझेंट करायच्यात, सबमिट काही करायचं नाहीये। त्यानंतर विचारलं इनवॉइस व्हॅल्यू इन्क्लूडेड HSRP फ्रंट रेअर स्नॅप लॉक्स थर्ड लायसन प्लेट, म्हणजे ह्या सगळ्याची किंमत इथे काय दिली ते पूर्ण इथे दिले की नो सेपरेटेड फिटमेंट चार्जेस टू बी पेड ॲट द फिटमेंट लोकेशन, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काही पेमेंट करायचं नाही, सर्व यातच आहे। HSRP इज कवर्ड अंडर वॉरंटी ऑफ 5 years फॉर नॅचरल वेअर टियर ओनली ॲज पर द रूल 50। त्यानंतर दिले इथे बघा, HSRP विल बी डिस्ट्रॉयड इफ नॉट अफिक्स्ड विदिन 90 days ऑफ द फर्स्ट अपॉइंटमेंट डेज, म्हणजे तुम्हाला 90 दिवसाच्या आत ही बसवावीच लागणार। फॉर एनी क्वेरी इथे नंबर दिलेला आहे आणि टाइम पण दिलेला आहे, तुम्ही काय अडचण असल्यास कॉन्टॅक्ट करू शकता। आणि ही रिसिप्ट कोणत्या तारखेपर्यंत व्हॅलिड आहे आणि तुम्ही अपॉइंटमेंट रिशेड्यूल करू शकता 3 वेळा इथे दिले, 3 वेळा तुम्ही रिशेड्यूल करू शकता। म्हणजे यदा कदाचित तुम्ही जर वेळेत नाही पोहोचलात किंवा तुम्ही त्या दिवशी जाऊ शकला नाही तर तुम्ही अपॉइंटमेंट चेंज करू शकतात। तर मित्रांनो, ही होती HSRP प्लेट बसवण्याबद्दल संपूर्ण माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ प्लीज कृपया व्हायरल करण्याचा प्रयत्न करा। थँक्स फॉर वॉचिंग, बाय फॉर नाउ।